हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लग्न कल्लोळ हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 1 मार्चला. आता नेमका काय झोल होतो या लग्नामध्ये किंवा हा कल्लोळ नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या चित्रपटाची टीम आज फ्रेममध्ये बसली आहे, आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू दर्शना, आणि मजा आली. माझा तरी आज पहिला दिवस आहे. आज प्रमोशनचा पहिला दिवस राजश्री मराठीने सुरू करतो आम्ही, आणि राजश्री मराठी स्पेशल आहे. थँक्यू. स्पेशल आहे. दर्शना किंवा साहेब बसलेत तिकडे. पण खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे, जवळची फिल्म आहे, आणि प्रमोशनला राजश्रीपासून सुरू करतो याचा आनंद आहे. आणि मला फार भारी वाटतं, एक तर सिद्धू बऱ्याच दिवसांनी आलाय, तब्बल 6 वर्षांनंतर आली आहे मयुरी इंटरव्ह्यूला इकडे. तब्बल 6 वर्ष, आणि मी आणि अमित आता पहिल्यांदाच गप्पा मारतो. येस, आणि सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक मयूर आपल्या बरोबर. खूप स्वागत तुमचं सुद्धा. सो लग्न कल्लोळ, काय कल्लोळ आहे नेमका हा? लग्न कल्लोळ थोडक्यात सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये घडत जाणाऱ्या गोष्टी, मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो आपल्या लग्नाचा. तो आपल्या स्वतःसाठी तितकाच महत्त्वाचा असतो, आपल्या घरच्यांसाठी, आपल्या परिवारासाठी तितक्या महत्त्वाचा असतो, आणि ज्याला आपण जोडीदार म्हणून निवडतो त्यासाठीही तो तितकाच महत्त्वाचा असतो. तर ह्या गोष्टी घडत असताना त्याचा सर्व बाजूनी विचार होतो. माणसाचा विचार होतो, परिवाराचा विचार होतो, त्या कुटुंबाचा विचार होतो जिथे मुलगी जाणार आहे. आणि हे होत असताना आणखी काही आपण गोष्टी आहेत की ज्यात श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणू, पत्रिका बघितल्या जातात, राशी जुळवल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींची जी गंमत आहे, लग्न जुळवण्यापासून लग्न होण्यापर्यंतचा हा सगळा जो कल्लोळ आहे, तो आम्ही एक एन्जॉय करता येईल अशा प्रवासात आम्ही मांडला येतो. आणि अर्थातच एनर्जी भरभरून आहे, एंटरटेनमेंट भरभरून आहे, आणि तसाच इमोशनल एक रोलर कोस्टर राईडसुद्धा म्हणता येईल असा हा एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनर मूवी आमचा लग्न कल्लोळ आहे. क्या बात. सिद्धू, तुझ्यासाठी सुरुवात कधी झाली आहे लग्न कल्लोळची? भाई किती मुद्देसूद बोललेत मयूर सर. म्हणजे खरंच शांत सिंपल. मी निर्माता दिग्दर्शक मोहम्मद बर्मावाला सर आणि मयूर सरांनी एकत्र मिळून हे दिग्दर्शन केलं आहे सिनेमाचं. पण सिनेमाविषयी जास्त माहिती या दोघांना होती, म्हणून एवढ्या शांतपणे आणि कसं ना छान म्हणजे काय तुला सांगतो मी, असं वगैरे काही नव्हतं, निवांत. पण माझ्यासाठी लग्न कल्लोळ ना, म्हणजे प्रेम म्हणतो ना, प्रेम मी तुझ्यासाठी काही करू शकतो अशी म्हणणारे लोक असतात. पण सर्वात प्रेम जास्त अंडरलाईन होतं किंवा दिसतं ते त्यागामध्ये, की मी तुझ्यासाठी हे सोडू शकतो, किंवा तुला वाटते तू कर, हा त्याग मी करतोय. तर ही एक रॉमकॉम आहे, एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे. पण जसं सरांनी म्हटल्याप्रमाणे ना, त्यात विनोद आहे, गंमत आहे, मजा मस्ती आहे, पण ना एक इमोशनल थॉट पण आहे. तो इंटरेस्टिंग थॉट आहे. म्हणजे मला जे आमचे परमार साहेब, ज्यांनी हा जितेंद्र परमार बरोबर ज्यांनी हा सिनेमा लिहिला आहे, गोष्ट खूपच छान, गोड, मस्त, एक कमर्शियल सिनेमाची गोष्ट, की बाबा हिरोईन आहे, मग तिच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात, मग 2 हिरो येतात, मग कसं. पण लग्नाविषयी खूप छान पद्धतीने भाष्य करणं, आणि काय म्हणूया की लग्नाच्या पलीकडे जाऊन जेव्हा लोक एकत्र येतात ना, तेव्हा ती नाती कशी जपली जातात, किंवा त्याच्यात काय गंमत होते, किंवा ती जपण्यासाठी माणसं काय काय करतात, ह्या सगळ्या गोष्टींचा समेळ लग्न कल्लोळ आहे. आणि करायला खूप काम करायला खरंच मजा आली, कारण रोमॅन्टिक कॉमेडी म्हणूया. बऱ्याच दिवसांनी मला पण असं ना ठेहराववालं काम नाही म्हणणार, तो जो मी कॅरेक्टर करतोय मारुतीचं, तो मजेशीर आहे पण इनोसंट आहे बिचारा. त्याचं लग्न होत नाही आहे, मग लग्न जुळवण्यासाठी त्याची ज्या काय मारामाऱ्या आहेत, त्याच्या झाल्यानंतर आवडत्या व्यक्तीवर प्रेम करताना तुझ्यावर मी किती प्रेम करू शकतो हे दाखवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा स्टँड घेतो तो मारुती. हे सगळं करताना खूप मजा आली. आणि गाणी तर म्हणजे कमालच आहे. मारुतीचा लुक बद्दल तर काय बोलावं, म्हणजे एक जेव्हा दिसायला लागलं ना सिद्धू, मी परत मागे गेली, म्हटलं हा काय लुक आहे, आणि तो लुक परत बघितला. म्हणजे चपटे केस वगैरे वगैरे. आत्ता म्हणजे ज्या प्रकारची तू कॅरेक्टर करतोयस किंवा तू मीडिया समोर जसं प्रेझेंट होतं ना, हे मला फार अनएक्सपेक्टेड होतं मारुतीला असं बघणं. तुला स्वतःला किती आवडलंय ते? मला खूप आवडलं, कारण मला असं वाटतं की ना, ॲक्टर म्हणजे कलाकार नेहमीच आपल्या कामातून सरप्राईज करायलाच हवं. म्हणजे मी जो असा असतो तो मी आहे, की मला ही एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला आवडते, पण कॅरेक्टरची एनर्जी वेगळी असते. म्हणजे तो जे कॅरेक्टर आहे, जे मी मारुतीचं केलं आहे, आई आहे बिचारी, प्रिया बेर्डे माझी आई आहे त्या फिल्ममध्ये, काळजी करणारा आहे, सगळ्यांची मनमोकळेपणाने मन मिळावू पोरगा आहे तो. पण आयुष्यात त्याचं लग्न होत नाही आहे, त्याची एक वेगळी खंत आहे, पण साधं आहे बिचारा. ते
आणि तो साधेपणा म्हणजे इनोसन्स तर माझ्या चेहऱ्यात आहे, हो, त्याला आपण काय म्हणू शकत काय नाही. डाऊटच नाही त्यात. पण त्या मिशीमुळे एक गंमत आली आहे, त्या केसांमुळे एक गंमत आली. ते आता बिपिन समोर बसला किंवा नयन आहे, या लोकांनी तो लुक डिझाईन केलाय. पण मला गंमत आली ते कॅरेक्टर करताना, कारण ना तो साधा मस्त मजा करणारा आणि त्याच्या आयुष्यात अशी एखादी खरंच सुंदर म्हणजे रेखीव अशी जर अनएक्सपेक्टेड मुलगी येत असेल तर त्या आयुष्य किती बदलू शकतं. त्यामुळे ते करताना मला मजा आली. आणि ठेरावलं काम, पुन्हा एकदा ठेरावलं काम म्हणजे. आणि त्यात एक सरप्राईज एलिमेंट आहे जो कदाचित तुला सिनेमात बघायला मिळेल. त्याच्याबद्दल मला मयूर सर किंवा मोहम्मद सरांनी पण कॉम्प्लिमेंट दिली होती त्या पर्टिक्युलर सीनला, जी आम्ही म्हणजे खूप धावपळीचं शूटिंग होतं, कोल्हापुरात करत होतो. आणि माझं सॅड सॉन्ग वगैरे होत होतं, काही मोंटेजेस चाललेले. आणि सर बोलले की आत्ता आपल्याला सीन करायचा तो. आणि एका बिल्डिंगच्या गच्चीवर तो एक सीन होता आणि तो मोठी सोलो लोक आहे ती, एक थॉट बोलतो तो पोरगा, आणि तो वन शॉट झाला होता. आणि मला वाटतं ना ते त्या सिनेमाचं सार आहे. पण मी जस्ट ॲड करते, ते सगळ्यांना तो सीन सगळ्यांना कळणार आहे, कारण तो व्हायरल होणार आहे. फक्त तो सीन, फक्त त्याचा मोनोलॉग हा व्हायरल होणार आहे. तो म्हणजे ती गोड गोष्ट. म्हणजे कसं असतं, विनोद म्हणता एखाद्या गोष्टीवर मी असं म्हणत नाही की समाज बदलेल आणि असं काही नाही. मजा मस्ती एन्जॉय करा. पण असे काही एलिमेंट असतात ना सिनेमात जे तुम्हाला खूप आयला हे खरंच रे, तर तेव्हा मला त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली की, कारण ना अनएक्सपेक्टेड तो सीन झाला आणि तिथे सगळ्यांनाच ते छान वाटलं. सो असे काही एलिमेंट मिळालेत ॲज अ ॲक्टर म्हणून. त्यामुळे मला म्हणजे मांजरेकर सरांपासून मिळालेलं बाळकडू आहे की तुम्ही ॲक्टर म्हणून प्रत्येक गोष्टी सरप्राईज करायला जा. आता जसं आपण मागच्या वेळेला म्हणलं होतं, आता 100 सिनेमे होत आले, तर त्या सिनेमात प्रत्येक वेळेला विनोद सादर केला आहे. पण प्रत्येक विनोद वेगळा कसा होईल याचा बघण्याचा प्रयत्न केला होता. तसंच लग्न कल्लोळमध्ये पण ते एक वेगळे पण आहे सिनेमात. क्या बात. मयुरी, 31 दिवस नंतरचा तुझा हा दुसरा सिनेमा आता लग्न कल्लोळ. काय सगळ्यात जास्त तुला हिट करून गेलं या स्क्रिप्टबद्दल म्हणा किंवा या चित्रपटाबद्दल? अगं, ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर कुणी ह्या रोलला नकार कसा देऊ शकतं हा पहिला प्रश्न आहे. इतका ऑथर बॅक्ड आणि खूप कमी वेळा आपल्याकडे हिरोईन्सला इतका पॉवरफुल रोल मिळतो, तो पण रॉमकॉममध्ये. कधी कधी गहन विषय असतात तिकडे असतात फिमेल लेड प्रोटॅगनिस्ट फिल्म्स, पण ॲब्सल्युटली ऑथर बॅक्ड रोल आणि अतिशय गोड लिहिली आहे ही स्क्रिप्ट. सो ऑनेस्टली करताना मला ही फिल्म वाचल्यानंतर ॲज अन ॲक्टर म्हणून नंतर वाचली, पण ॲज अन ऑडियन्स मला ज्या पद्धतीचा कॉन्टेंट बघायला आवडतो एक्झॅक्टली तशी ही फिल्म आहे. आणि आजकाल तर एनिवे सगळ्यांचं लाईफ इतकं स्ट्रेसफुल झालं आहे, मला ना परत ते फिल्ममध्ये किंवा टेलिव्हिजनवर बघायला नाही आवडत. असा कॉन्टेंट जिथे तुम्हाला छानही वाटतंय, प्रेमातही पडावंसं वाटतंय, तुम्हाला हसूही येतंय, तुम्हाला रडूही येतंय, पण ॲट दी एंड ऑफ द डे एक फील गुड फॅक्टर येतोय. हा कॉन्टेंट मला पर्सनली आजकाल बघायला आवडतो. मी तसाच शोधत असते, मी लोकांना विचारत असते, मला प्लीज त्या व्हायलंट वेब सिरीज नका सजेस्ट करू, स्ट्रेसफुल कुठलाही कॉन्टेंट नको आहे, मला असा लाईट हार्टेड कॉन्टेंट हवा आहे जो डीप पण आहे. म्हणजे फक्त उथळ कॉमेडी नाही, माइंडलेस कॉमेडी नाही, फक्त हसायचं म्हणून स्लॅपस्टिक नाही, तर जेन्युइन. आणि तिथे सिद्धूच्या प्रेमात पडणार आहेत परत या पिक्चर नंतर, कारण काय गोड कॅरेक्टर आहे ते लिहिलं तर खूप गोड होतंच, पण सिद्धूने फारच कमाल केलं आहे. सेम विथ भूषण आज नाही आहे आपल्यात, पण दोघांचंही काम खूप कमाल झालेलं आहे. सो बेसिकली ही फिल्म अशी आहे जी मला ऑडियन्स म्हणून बघायला आवडेल. आता कॅरेक्टर सांगायला गेलं तर श्रुतीचं जे कॅरेक्टर आहे ती आहे खूप गोड, पण कन्फ्युज्ड आहे. आणि तिच्या कन्फ्युजनमुळे किंवा अल्लडपणामुळे जो काय कल्लोळ होतो तो आहे लग्न कल्लोळ. आणि अमिताचं मी सांगणार नाही एक्झॅक्टली काय कॅरेक्टर आहे, कारण ते रिव्हील केलं तर बऱ्याच गोष्टी रिव्हील होतील. सो पण आय थिंक ती सेलिब्रेट करेल. अमिता, तुझ्यासाठी सुरुवात कधी झाली लग्न कल्लोळची? मालिका चालू आहे तुझी छान, आणि त्याच्यात आता सिनेमा सुद्धा येतोय, ऑब्व्हियसली भारी असणार. सुरुवात कधी झाली नेमकी? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की फिल्मचं प्रमोशन राजश्रीपासून स्टार्ट होतं आहे. आय एम व्हेरी हॅपी. आणि माझ्यासाठी मला आत्ता हे सांगावं असं वाटतं की मी आधी जेव्हा स्वाभिमान करत होते ना, तेव्हा
माझा कॅरेक्टर खूप इमोशनल आणि एक असतं ना की खूप रडत असते, सतत सगळं सहन करत असते, बोलत नाही. सो आता या फिल्ममध्ये मला ना खूप व्हेरिएशन्स करायला मिळालेत की ती बेधडक सगळं बोलते, रिॲक्ट होते, सांगते, खूप बडबडते, इकडून तिकडे पळते, खूप ती अशी बबली काइंड ऑफ आहे. सो मला हे करताना खूप मजा आली. आणि फर्स्ट ऑफ ऑल सिद्धू सर, मयुरी इतके सगळे सिनियर आर्टिस्ट असताना पण माझ्यावरती प्रेशर पण होतं इतकं की पहिल्यांदा या सगळ्यांबरोबर काम करते. पण जेव्हा शूट स्टार्ट झालं तेव्हा आम्ही सगळे एकत्र आलो आणि मयुरीने मला खूप सपोर्ट केला आहे. सिरियसली थँक्यू सो मच. आणि सिद्धू सर समोर आले ना तेव्हा मला असं झालं की बापरे आता मी कसं करणार. जेव्हा याआधी मी अशोक मामांबरोबर फिल्म केली तेव्हा पण माझं असंच झालं होतं की बापरे अशोक मामा. तसंच मला सिद्धू समोर आल्यानंतर पण झालं. पण सिद्धू सरांनी जे काय त्यांची एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे मला ते असं नंतर फील नाही झालं की आपल्यावर खूप प्रेशर आहे किंवा दडपण आहे. या सगळ्या गोष्टीचं काम करता करता ते फ्लोमध्ये झालं आणि मजा आली. क्या बात. पण मयूर इथे सिद्धार्थ जाधव म्हणा किंवा भूषण, मयुरी ह्यांना ना कधी असं कोणी इमॅजिन नाही केलं एका फ्रेममध्ये किंवा ते असं कधी आलेच नाही आहेत एका फ्रेममध्ये. हेच असतील आपले कॅरेक्टर्स. यामागे काय विचार आहे? ती पण एक गंमतच आहे. ॲक्च्युली निर्माता म्हणून ही माझी पहिली फिल्म आहेच, पण डिरेक्शनसुद्धा एवढ्या कसलेल्या अभिनेत्यांना डिरेक्शन करण्याची मला संधी मिळाली ते तर खरं मी माझं भाग्य समजतो. निर्माता म्हणून जेव्हा नरेशनला आम्ही ह्या फेजमध्ये होतो तर मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की ह्यात थोडं ना कुंडली याची गंमत आहे. तर त्या कॅरेक्टरचा जेव्हा आम्ही कॅनव्हास बनवला की हे कॅरेक्टर असं असेल तर मग त्याचं नाव काय असेल, कारण त्या राशीचे गुण आम्हाला पाहिजे होते. की ह्या राशीचा माणूस हा साधारणपणे असा असतो, तो तसा वागतो. त्यामुळे ही इज मारुती, सिंहरास, जे प्रेमळ असतात, साधे सोपे असतात आणि समोरच्याला लवकर समजतो तो माणूस. म्हणजे रिअल लाईफ मध्ये सिंहरास, रिअल लाईफ नाही, आय एम टॉकिंग अबाउट द कॅरेक्टर. म्हणजे मारुती कॅरेक्टर त्याची सिंहरास आहे. म्हणजे सिंहराशीचा आम्हाला तो प्रोजेक्ट करायचा होता म्हणून ही इज मारुती. त्यानंतर तिचे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत श्रुतीचे, तर ती रास येते कुंभ म्हणून तिचं नाव आहे श्रुती. आणि सेम गोज विथ अथर्व. भूषणचं नाव फिल्ममध्ये अथर्व आहे, तर त्यांची रास आहे मेष. तर त्या मेष राशीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स येतील त्या कॅरेक्टरला, तर त्या अनुषंगाने आम्ही ते नामकरण केलं, पहिली गोष्ट. आणि त्यानंतर मग एक असतं ना की स्टोरी नरेशन ऐकता ऐकताच ह्या भूमिकेत मला कोणाला बघायला आवडेल ॲज अ ऑडियन्स, तर ते डोक्यात होतं. आता मयुरीला ही गोष्ट अजून माहिती नाही, तिला फक्त हेच माहिती आहे की तिच्या अगोदर एका हिरोईनकडे ही फिल्म गेली स्क्रिप्टला आणि तिने नकार दिला आहे. पण ते नकार स्क्रिप्टसाठी नव्हता मयुरी, शी वॉज बिझी समवेअर एल्स. आणि आपल्या ज्या डेट्स होत्या त्या आपल्याला खूप त्या स्ट्रिक्ट शेड्यूलमध्ये ते कंप्लीट करायचं होतं, त्यामुळे शी वॉज नॉट अवेलेबल. तर एनिवेज आम्ही स्वतःला फॉर्च्युनेटच मानतो त्या गोष्टीसाठी की त्यानंतर मयुरी आम्हाला मिळाली त्या रोलसाठी आणि तिने खरोखर खूप न्याय दिला आहे त्या कॅरेक्टरला. श्रुती जे कॅरेक्टर आहे की म्हणजे सिद्धू सर असेल, भूषण असेल, मी असेल, आमचे को डिरेक्टर मोहम्मद बर्मावाला सर असतील, आम्ही हेच म्हणतो की ती आमच्या पिक्चरची हिरोईन नाही आहे, ती आमच्या पिक्चरची हिरो आहे. हेच आम्ही प्रोजेक्ट करतो. तर नुसते सिद्धू सर नाही, सिद्धू सर, भूषण, मयुरी, प्रिया बेर्डे ताई, सुप्रिया कर्णिक ताई, त्यानंतर विद्या करंजीकर ताई, प्रतीक्षा लोणकर ताई, एवढ्या दिग्गज लोकांना म्हणजे मी लहानाचा मोठा झालो आहे त्यांना टी व्ही सिरियल्स दामिनीपासून आम्ही म्हणजे बघतोय की हे आपल्यासमोर आपल्यासाठी परफॉर्म करताय आणि मी त्यांना डिरेक्शन करतोय. ही खरं तर माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. आणि सर्वच कलाकार म्हणजे इतके प्रोफेशनल की कुणीतरी तरुण मुलगा येऊन आपल्याला इन्स्ट्रक्शन देतोय किंवा असं कधीच त्यांच्या बाजूने भासलं नाही मला. आणि पर्टिक्युलरली सिद्धू सर, मयुरी, भूषण की सर तुम्हाला काय वाटतं ते सांगा, आम्ही ते परफॉर्म करू. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतो ना कौटुंबिक सिनेमा, तर तो कौटुंबिक सिनेमा करताना आमचं ह्या आर्टिस्टसोबत एक कुटुंब कधी बनलं खरं तर आम्हाला समजलं नाही. आणि शेड्यूल जेव्हा संपलं, जेव्हा आम्ही रॅपअप केला त्यानंतर खरंच असं वाटलं की आता कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण भेटत राहूया. आणि हे निमित्त आज पुन्हा एकदा राजश्रीच्या निमित्ताने आम्हाला मिळालं. त्या निमित्ताने आम्ही एकत्र बसतोय, बोलतोय.
त्याचा खरोखर खूप आनंद होतोय, अभिमान वाटतोय आणि ह्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव तो प्रत्यक्ष पडद्यावर मायबाप रसिक प्रेक्षकांना काय दिसतंय त्यावरून प्रेक्षकांनाही तो अनुभव जगायला मिळेल अशी आम्हाला नक्की खात्री आहे. क्या बात. सिद्धू, मी असं पहिल्यांदा ऐकलं की राशीचा सुद्धा विचार करून कॅरेक्टरची नावं किंवा तसे ते एलिमेंट्स त्यांच्यामध्ये देण्यात आलेत. मी कधीही आजवर हे असं ऐकलं नव्हतं. तेव्हा तुम्हाला त्यांनी हे सांगितलं होतं हे सगळं की असं आहे म्हणून? हा गंमत आहे ती गोष्ट, गंमत तीच आहे की ते जास्त म्हणजे एकतर आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने हे शब्द सगळे टाळूया असं आमचं ठरलं होतं. आम्ही खूप मज्जा केली, कुटुंब झालं, शूटिंग कधी संपलं कळलंच नाही, हे सगळं बोलायचंच नाही. कारण मला वाटतं की ते गमतीचा भाग सोडला तर ती प्रोसेसमध्ये सगळेजण एकत्र येतात आणि फॅमिलीमधून काम करतात. पण हे एलिमेंट मात्र या सिनेमा जेव्हा नरेशन ऐकलं तेव्हाच कळलं होतं की रे टाइमपास, वेगवेगळा टाइमपास आहे की अशा थॉटचा मुलगा असा विचार करतोय, मग असं होतंय, मग तसं होतंय, मग तो तसा आहे. त्यामुळे ती गंमत त्या गोष्टीची आहे, तो एक एलिमेंट त्यातला आहे, स्वभाव विशेष. प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकजण वागत असतो. तर ती गोष्ट त्या सिनेमात खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ज्या ज्या कलाकारांची नावं घेतली ते सगळेच त्यांनी बहारदार काम केलं, समजून काम केलं आहे. आणि असं नाही की माझं काम एवढंच आहे. म्हणजे विद्याताईंनी जी आजी केली आहे तर त्यांचा एक त्यांनी थॉट टाकला आहे. ती आजची फिल्म आहे. मी मयूरबरोबर पहिल्यांदा काम करतोय, मी अमिताबरोबर पहिल्यांदा काम करतोय, मी भूषणबरोबर पहिल्यांदा काम करतो. मयूर तिची ती खुलता कळी खुलेना सिरियल होती आणि आम्ही बघायचो यार. ओम प्रकाश आणि त्यांची काही जोडी होती वगैरे. तर आपण एक फॅन मुवमेंट असतं ना की चांगले ॲक्ट्रेस आहे. भूषण प्रधान मला मुळातच तो मुलगा खूप आवडतो, कारण आमच्या दोघांमध्ये एक साम्य, फिटनेस फ्रीक दोघेही आहोत. फिटनेसला सांभाळत तो चांगला अभिनेता आहे, त्यात काही वाद नाही. त्यामुळे ह्यांच्याबरोबर मी नंतर जॉईन झालो होतो. शूटिंग सुरू झालं आणि माझं शूट करून आलो तेव्हा मला त्यांना भेटायची एक्साइटमेंट एवढी होती ना, तिथे आम्ही मग असे फोटो काढले होते की हे दोघे उभे आहेत आणि मी पाठपोरा उभा आहे आणि ओळखा बघू वगैरे. कारण आपल्याकडे काही सोशल मीडिया सेन्सेशन आहेत जे रील्स आणि फोटो बनवतात आणि मग नंतर आपण टाकूया असं होतं यांचं ना. तर ह्या सगळ्या कनेक्शननी हा सिनेमा सुरू झाला आणि आज तो रिलीज होतोय. त्याचे प्रोमोज, त्याची गाणी, पर्टिक्युलरली ज्याचं गाणं म्हणजे जी सगळी कोरिओग्राफी केली ते प्रिन्सने केली. प्रिन्स जो DIDचा फाइंड आहे आणि खूप मस्त माणूस आहे तो. किंवा स्वप्नील प्रफुल्ल म्युझिक केलं, म्युझिक आजचं म्युझिक आहे. मला वाटतं तो ना एक कम्प्लीट, म्हणजे प्रत्येक सिनेमात प्रत्येक जण म्हणतो कम्प्लीट पॅकेज असणार आहे. पण खरंच आम्हाला आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे, आम्हाला यू सर्टिफिकेट मिळालं आहे. विदाऊट कट यू सर्टिफिकेट. खूप नाही तर UA मिळतं, पण पहिल्यांदा असं की बाई क्लीन कॉमेडी फिल्म आहे. तो मला असं वाटतं, मला हेच म्हणायचं की या बसा, हसा, मस्त एन्जॉय करा जे आपण म्हणतो. आणि त्याच्यासाठीच आहे, याच्यातून काय समाज प्रबोधन, याच्या कोणती समाज बदलूया असं काही नाही. कारण मला जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे मयुरीनी की आम्हाला ऑडियन्सचा आपल्या मराठी सिनेमात, मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे येतात. तर आमचा जो सिनेमा आहे तो मनोरंजन आणि फक्त मनोरंजन, त्यात काही सरप्राईज एलिमेंट आहेत जे तुम्हाला सिनेमात दिसतील, पण ओव्हरऑल पॅकेज मात्र नक्कीच लोकांना आवडणार आहे. पण सिंहराशीचा मारुती आणि सिद्धार्थ जाधव या दोघांमध्ये किती साम्य, किती डिफरन्स आहे? एकदम सेम. नाही, मी कुंभ आहे वाटतं, कुंभ आणि स्कॉर्पिओ असं काहीतरी माझं आहे. पण मला असं वाटतं ना, का कोण जाणे, मी जेव्हा कुठलंही कॅरेक्टर करतो ना तर ते लेखक आणि दिग्दर्शकाचा खूप मोठा हातभार असतो. म्हणजे पुन्हा एकदा हे महेश सरांमुळे शिकलो होतं कॅरेक्टर कसं वर्क करायचं. मग क्षितिज पटवर्धनने शिकवलं की म्हणजे धुरळाच्या वेळेला कॅरेक्टरायझेशन, एखादी गोष्ट, थॉट प्रोसेस, हे आजूबाजूला असे मित्रमंडळ असते ना की कॅरेक्टर विचार करायला मिळतो आणि दिग्दर्शकाला जे पाहिजे ते. तर मला वाटतं तो जेन्युइन आहे. मला नेहमीच असं वाटतं. म्हणजे आता प्रियाताई माझ्या आई आहेत किंवा ज्योती चांदेकर जेव्हा माझ्या आई होत्या ढोलकीमध्ये, सो ना त्या अशा वयस्कर एखादी आईसारखी, आई मातृतुल्य आपण म्हणूया, अशा ॲक्ट्रेस आल्या की लगेच ना ते आपसूक आपलं एक कॅरेक्टर येतो ना, ते कॅरेक्टरमध्ये येतं. मी प्रियाताईंना आजही आहेच म्हणतो. सो मला म्हणतं की ना ते कॅरेक्टरमध्ये येतं. मला माहीत नाही, पण ते माझं ओके, मला आता ॲग्रेशन द्यायचं तर मग ॲग्रेशनचं वेगळं होतं, फील होत असेल. म्हणजे मी आत्तापर्यंत कधी ग्लिसरीन वापरलं नाही कुठल्या सीनला. लालबाग परळच्याही मला वाटत नाही की फील केलं ना की ते येतं. तर मला वाटतं ना कॅरेक्टर एकदा आवडलं पाहिजे फक्त ते. म्हणजे याच्या मामा माच्याला हिच्या मामा हे पण कन्व्हिन्सिंगली केलं रे तो आदिमानव. तर हा तर मारुती खूप साधा, सिम्पल. त्यात भारत गणेशपुरे त्याचं लग्न कुठे जुळवतोय, त्यात एक आता म्हणजे तोपर्यंत प्रोमो आला असेल, त्यात एक तो म्हणतो पण मामाला की यार पोरगी दाखवायची, तिचा फोटो मागायचा ना, तर तो बोलतो त्याने तुझा मागितला दाखवू. त्याच्यावर काय. तर
ते विचार गोड असं कॅरेक्टर आहे आणि त्याच्या आयुष्यात म्हणजे आता जे गाणं आहे जे मामला कारण तो मसालेवाला आहे पाहिजे त्याची मसाल्याची फॅक्टरी आहे आणि त्याला त्याचं मसाल्याचं दुकान आहे त्याला खूप मोठं मसाल्याचा कोणतरी मोठा व्हायचं आहे त्याचं स्वप्न आहे आईला सुखात ठेवायचं आहे त्यामुळे जेव्हा ती मुलगी पण त्याला त्याच्या आयुष्यात येते किंवा येणार असं वाटतं तेव्हा पण तो मसाल्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच गाणं बोलतो डोळ्यात झोंबला झणझणल्या काळजावरती गोड झाला आमला तर ते तो इनोसन्स आहे ना त्या कॅरेक्टरचा तो इनोसन्स मला खूप भावतो प्रत्येक वेळेला मग तो कुठलंही कॅरेक्टर असेल म्हणजे आणि त्यात मला हातभार ही लेखक आणि दिग्दर्शकांची होते कारण त्यांच्यामुळे नटाचं मला असं वाटतं नटाचं फक्त डिलिव्हर करणं आहे जे सगळं येतं ना ते लेखक आणि दिग्दर्शकच असतं त्यांच्यामुळे तो काय सीन केलास यार तो सीन करायच्या अगोदर लेखक आणि दिग्दर्शकांनी सिनेमात तो नीट कन्सिव्ह केलेला असतो आपल्याला फक्त इमोशनली डिलिव्हर करायचं असतं राईट सो मला वाटतं त्यांच्यामुळे कॅरेक्टर बनत जातात आणि मारुती कॅरेक्टर माझ्या आयुष्यातलं खूप तसं महत्त्वाचंच कॅरेक्टर आहे पण ते झालंय हे दिग्दर्शकामुळे लेखकामुळे क्या बात सो श्रुती कुंभ राशीची ही श्रुती आणि मयुरी रिअल लाईफमध्ये किती सेम आहेत किती डिफरंट आहेत एक काळ होता जेव्हा मी होते श्रुती सारखी ओके थोडी अल्लड थोडी कन्फ्युज्ड प्रेमावर खूप विश्वास आणि त्यासाठी कुठेही मग ते कुठलं पाऊल उचलते करेक्ट आहे का नाही तिला एवढंच कळते प्रेम करेक्ट आहे तिची डिरेक्शन करेक्ट आहे की नाही हे नाही सो आपण सगळेच मला वाटतं टीनेजमध्ये थोडं त्या फेजमध्ये असतो जिथे मे बी पहिल्यांदा जेव्हा कोणी आवडत असतं किंवा फर्स्ट लव्ह वगैरे पण आता म्हणशील तर आता बऱ्यापैकी मी इव्हॉल्ड आहे श्रुतीने चुका नाही म्हणणार मी पण श्रुतीचा जो गमतीशीर प्रवास आहे ज्याच्यामुळे खरं तर ही फिल्म घडली आहे तर तो तिच्या स्वभावामुळे झालेला आहे आणि कितीही झालं काय होतं ना तुमचं इंटेन्शन जेव्हा प्युअर असतं तेव्हा मे बी तुमच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या तरी त्याचं मागचं इंटेंट बघितल्यावर यू फील लाईक फॉरगिव्हिंग यू फील लाईक लेटिंग गो तर तसं ते कॅरेक्टर आहे आणि सध्या तरी आय होप माझ्यात त्या ट्रेट्स कमी उरल्या आहेत श्रुतीच्या येस अमिता काय व्यक्तिरेखा कारण सगळेजण सिक्रेट ठेवतायत पण जरा थोडी हिंट देऊ शकते सस्पेन्स थ्रिलर सिनेमा नाही आमचा कौटुंबिक सिनेमा आहे त्यामुळे ती सांगेल मी फार कॅरेक्टर बद्दल रिव्हील नाही करणार कारण मग मला असं वाटते की फिल्म बघताना जास्ती मजा येईल मी आता खूप रिव्हील नाही करणार पण अगेन मला हे कॅरेक्टर प्ले करताना खूप व्हेरिएशन्स नाही म्हणता येणार पण माझं जे होतं ना हां मला एक डिफरन्स जो सांगायचा आहे की इमोशनल सीन करताना जसं सिद्धू सर म्हणाले की ग्लिसरीन नाही वापरलं आहे सो सेम फॉर मीही नाही वापरलं आहे आणि मी स्वाभिमानमध्ये माझे इतके इमोशनल सीन झाले आहेत ना तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता माझ्यासाठी पण ॲट द सेम टाईम जेव्हा मी कॉमेडी फिल्म करत होते सो कॉमेडी फिल्म करताना पण मला असं वाटलं की इमोशनल सीन करणं जास्ती इझी आहे कॉमेडीपेक्षा सो हा एक डिफरन्स मला जाणवला बाकी मयुरी आणि आम्ही सीन करताना खूप मजा केलेली तू मैत्रीण आहेस का मयुरीची पिक्चर ते मी नाही सांगणार तेच सांगू शकत नाही पण ते ऑनेस्टली ते रिव्हील झालं तर मग बऱ्याच गोष्टी लोक मग ट्रेलर परत पाहतील आणि मग यु नो दे जॉईन द डॉट्स अच्छा असं आहे का तसं नकोय पण ही जे आता बोलली ना की इमोशनल सीन एका कॉमेडी फिल्ममध्ये सो ह्या फिल्ममधली अजून एक प्लस पॉईंट म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं कॉमेडी जेव्हा करतो तेव्हा एक टोन असतो त्या फिल्मचा त्या इमोशन्सचा आणि मग त्या फिल्ममध्ये इमोशनल सीन्स करताना पण तो एक वेगळा टोन लागतो या फिल्ममध्ये मला वाटतं सगळं इतकं छान बॅलन्स्ड झालंय कारण ते लिखाणात बॅलन्स्ड होतं लिखाणात प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन आणि डिफेन्स खूप चांगला होता कोण काय करते प्रत्येक पात्राचं खूप सखोल अभ्यास होता जरी ती रॉमकॉम असली तरी त्यामुळे मला असं वाटतं कॉमेडी पण तितकीच सहज आणि गोड झाली आहे इमोशनल सीन्स पण तितकेच इंटेन्स वाटतात त्यामुळे तुम्ही हसतातही आणि रडतातही आणि असं तो टोन आणि पिच ना प्रत्येक गोष्टीचा खूप करेक्ट आला आहे आणि म्युझिकमुळे तर आणि सिद्धूचं जे आता सध्या गाणं व्हायरल होतं आहे त्याने हे एक असं कम्प्लीट पॅकेज झालं आहे सो मला बऱ्याच वेळा काय होतं इमोशनल फिल्म असेल ना तेव्हा इझी जातं हे सगळं करणं पण इथे तो करेक्ट बॅलन्स आणणं मला असं वाटतं कठीण असतं व्हॉट डू यू थिंक सिद्धू सर मी ना बरेच दिवस ना शोधत होतो ग मला म्हणजे मी नाचतोच नाचायला आवडतंच मला पण असं माझं एक गाणं जिथे मागे डान्सर आहेत फुल एनर्जेटिक गाणं
तर ते ह्या सिनेमात मिळालं, खूप दिवसांनी मिळालं. मी खूप एन्जॉय केलं ते गाणं नाचायला, कारण ते आदर्शने कमाल गायलं आहे एकतर, आणि स्वप्नीलने आणि प्रफुल्लने म्युझिकही. आणि मला ना माझ्या एनर्जी म्हणजे कधी कधी वाटतं अरे हा डान्स हे गाणं मी केलं असतं यार, मजा आली असती. तर बऱ्याच दिवसांनी माझं एक गाणं असतं ना की भाई एक आपलं गाणं आलंय जे आणि जे लोकांना आवडतंय. सो जसं मयुरी म्हटले किंवा अमिता म्हटले सर म्हणतात की ते एक पॅकेजिंग असतं ना, ह्या सिनेमातून तुम्हाला विनोद म्हणजे हशा आणि आशाही कदाचित मिळेल की या सिनेमा बघताना असंही होईल. इमोशनली आहे, म्युझिकली आहे, ओव्हरऑल धतिंग मस्त आणि काय म्हणूया मनोरंजन करणारी. म्हणजे ते क्लिश आहे खूप, एंटरटेनमेंट. पण मला म्हणत की एक अशी रोमॅन्टिक फिल्म आहे जी गमतीदार पद्धतीने प्रेझेंट केली. क्या बात. पण मयूर, तुम्हाला मला इथे आवर्जून विचारायला आवडेल, जेव्हा एवढे कलाकार सेटवर असतात, सिद्धार्थ जाधव सारखी एनर्जी सेटवर असते, तेव्हा आपला पहिलाच प्रोजेक्ट आहे ऑब्व्हियसली, सगळं परफेक्ट करण्याचा, सगळं छान करायचा प्रयत्न असतो आणि रिसर्च म्हणा किंवा त्या वेळी काम करणं खूप गरजेचं असतं, नाही तर आपण कुठेतरी जज होऊ असा पण एक सेकंड थॉट येऊ शकतो. काय होतं लग्न कल्लोळ? मी फक्त एक ऍड करते, तुला माहितीये की नाही माहित नाही, पण मयूर सर एक गायनेकोलॉजिस्ट आहेत, प्रॅक्टिसिंग गायनेकोलॉजिस्ट, नगर कोपरगाव मध्ये. आणि विचार जमले असतील ना, डेंटिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट. आणि त्यांनी हॉस्पिटल 30 दिवस बंद ठेवलं होतं, 30-35 दिवस. आणि इट इज व्हेरी कमेंडेबल. त्यांचा पहिला प्रोजेक्ट आणि ॲज पहिला प्रोजेक्ट, दॅट टू रॉमकॉम. आणि बरं हा त्यांचा मोठेपणा, पण ही वॉज स्टुडंट लाईक ऑन द सेट. कुठेही आता मी डिरेक्टर आहे, मी प्रोड्युसर आहे, ते स्टुडंट लाईक होते. त्यांनाही माहिती आहे हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे. सो जसं मी तर नेहमी स्टुडंट लाईक असते, मला त्यांचं ते फार कौतुक वाटलं, कारण पहिल्यांदा जेव्हा माणूस एवढी मोठी झेप घेत असतो तेव्हा कसा अप्रोच पाहिजे, कसं तो पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. सो कुडोज टू यू मयूर सर. मी स्टुडंट लाईक म्हणण्यापेक्षा मी खरोखरच स्टुडंट होतो सेटवरती, कारण हा प्रवास किंवा ही आवड निर्माण झाली मला ती बेसिकली थिएटरमधून. म्हणजे मी थिएटर करतो, नाटकं करतो, इंटर कॉलेजिएट काही एकांकिका स्पर्धा असतील. सिन्स 2005 म्हणजे आमचे MBBSचे दिवस जे होते त्या दिवसांपासून, कॉलेजेसपासून आम्ही थिएटर रेग्युलरली करतो, इवन टिल डेट. पण सिनेमा म्हटलं तर हा माझा पहिलाच प्रोजेक्ट, त्यामुळे ह्या क्षेत्रातला तसा अनुभव तसा नाहीच. बरोबर. त्यामुळे मी लिटरली स्टुडंटच होतो आणि त्या प्रकारेच मी हे प्रोजेक्ट बघितलं. आणि आणखी एक काय म्हणाली मयुरी तू, हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे तसंच होतं सिद्धू सरांसारखं की ते शटर डाऊन ॲब्सोल्युटली, कारण पूर्ण वेळ लक्ष देणं इकडं तितकंच गरजेचं होतं आणि तो फोकसही माझा इथे असणं गरजेचं होतं त्यावेळी. नो डाऊट ज्यावेळी मी डॉक्टर म्हणून तिथे बसलेलो असेल त्यावेळी मी ह्या गोष्टी डोक्यात घेऊन तिथे नाही बसू शकत, पण ज्यावेळी मी इथे, मग मी पूर्ण वेळ ह्या वातावरणामध्ये असणं मला आवडतं. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांना हे माहिती होतं की सेटवर कशा पद्धतीचं काम सुरू आहे, किंवा जसं आता मयुरीने सांगितलं मयूर सरांबद्दल की त्यांची इन्व्हॉल्वमेंट आत्तापर्यंत. म्हणजे हा सिनेमा म्हणजे असं ना की पहिला प्रेक्षक कोण असेल, म्हणजे महाराष्ट्रातले मायबाप रसिक प्रेक्षक बघतील, त्यांच्यासमोर हा सिनेमा सादर होतो, रिलीज होतो, याचा आनंद आहे. पण मला सर्वात जास्त आनंद ह्या व्यक्तीसाठी होतो आहे, कारण ते फक्त कंप्लीट करणं नाही, ते पोचवणं याच्यासाठी धडपण आहे. म्हणजे गमतीने बोललो शटर डाऊन, पण ओव्हरऑल डॉक्टर असतानासुद्धा, कारण मी कोपरगावला गेलो आहे त्यांच्या इकडे, त्यांनी त्याची नाट्य चळवळ वगैरे सगळी केली आहे, ती पाहिली आहे, आम्ही भेट देऊन आलो, आम्ही सगळे गेलो होतो. सो ह्या मराठी इंडस्ट्रीसाठी ना काहीतरी करू पाहणारे लोक असतात आणि काहीतरी करू पाहणारे लोक असतात. तर हे करू पाहणार आहेत, हे करतायत, हे फक्त बघत नाही आहेत. आणि तर ती इन्व्हॉल्वमेंट या माणसाची मला खूप आवडली, कारण आजही सिनेमा रिलीज होईपर्यंत ज्या पद्धती धडपड ते करतायत, तर म्हणजे आम्ही सगळे काम करतोय, आमच्या इन्व्हॉल्वमेंट आहेतच, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचा सपोर्ट त्यांच्यासाठी आणि सिनेमासाठी खूप होता आणि तो अजूनही देत आहेत लोक. येस, पण तुम्ही स्टार्टिंगपासूनच सगळेजण म्हणतायत रॉमकॉम धमाल केली आहे, धिंगाणा घातलाय तुम्ही सगळ्यांनी, तर प्रत्येकाचा असा एक आवडता सीन असणार या चित्रपटातला. तर आता बिलकुल डिप्लोमॅटिक न होता मला खरा खरं सांगा, अमितापासून सुरुवात करूया. ऍक्च्युली माझा आवडता सीन म्हणजे आजी बरोबरचा आहे. सो
ती खूप अशी यो आजी आहे, म्हणजे हेडफोन्स लावून जॉगिंगला जाणार आणि अशी आत्ताच्या जनरेशनला रिलेट करणारी आजी आहे. अशा यो आजीला एखाद्या मुलाबद्दल काही शेअर करते किंवा एखाद्या रिलेशनशिपबद्दल मी शेअर करते ना, शी जस्ट की हा मग कर ना, नो नाही म्हणणार ती म्हणेल की मी आहे का सोबत, तू कर बिंदास, अशी ती आहे. सो असले ते आजी बरोबरचे सीन करताना मला खूप मजा आली. मयुरी. मला खरं तर माझा एखादा फेवरेट सीन आठवायचा मी प्रयत्न करत होते. मला पण समहाऊ माझा आणि सिद्धूचा एक सीन आहे ज्यात मला सिद्धूमुळे तो सीन खूप आवडला आहे. आता मला माहित नाही एवढं सांगू शकते की नाही, पण तो दारू पिऊन येतो आणि तो सीन का आवडला आहे मला, कारण मी सीन शूट होताना मी जरा असं ती स्क्रिप्ट वाचते, मी त्या झोनमध्ये जाते आणि मला सिद्धूकडे मी बघतेय, तो टाइमपास करतो इकडे तिकडे. मला असं झालं एक मिनटं, हा सीन महत्त्वाचा आहे आणि हा लक्ष देत नाहीये, काही कॉन्सन्ट्रेशन नाहीये याचं, इकडे याच्याशी मस्करी करतोय त्याच्याशी मस्करी करतोय. सो मला जरा असं पुट ऑफ झाले होते. मी म्हटलं दिस इज नॉट अ गुड ॲटिट्यूड. आणि मग ठीक आहे, मला असं वाटलं मी चोपणार हा सीन, कारण मी सिन्सिअर आहे बाबा. तर मी बसले त्या सीनसाठी आणि सीन सुरू झाला आणि तो दरवाज्यातनं एंटर होतो. दर्शना, आय टेल यू, तो दरवाज्यातनं एंटर होतो. पहिले काही त्याचे डायलॉग नाही आहेत, पहिले 2 मिनटं तो फक्त काहीतरी हातवारे करतोय बघतोय वगैरे. ही वॉज सो इन टू द कॅरेक्टर. अजिबात कॅरिकेचरिश नाही. दारू पिऊन आलेला एक माणूस. माझं असं झालं हे बियॉन्ड आहे. या माणसाला नाही गरज आहे आपल्यासारखं बसून रिहर्स करायची, प्रॅक्टिस करायची. आणि काय सुंदर सीन केला आहे तो, ॲब्सल्युटली ब्रिलियंट. सो तो माझ्यासाठी फेवरेट सीन माझा त्याच्यामुळे झालेला आहे. प्लस मला शिकायला पण मिळालं की तू ॲज अन ॲक्टर त्या सीनमध्ये किती प्रेझेंट आहे हे इम्पॉर्टंट आहे, राईट, रादर दॅन आधी किती तू माझ्यासारखा अभ्यास करतेस. सो थँक्यू यार सिद्धू, मला तुझ्यामुळे एक फार कमाल सीन अनुभवता आला, लाईक लाईव्ह. जेन्युनली थँक्यू. नाही, मी जेन्युनली सांगते, माझा वन ऑफ द बेस्ट सीन्स दॅट खूप छोटा आहे तो, पण ज्या पद्धतीने त्याने केला आहे ब्रिलियंट. नाही कौतुक आहे. आता मला सेंचुरी करतोयस लवकरच, झालं आता होईलच. नाही पण मला हे अजिबात आठवत नाही. मी ना मला असं वाटतं की ना एक तर नाईट शिफ्ट असते ना जेव्हा रात्री तेव्हा अख्खी युनिटची ना बॅटरी डाऊन असते, कारण सकाळून आलेलं असतात. तर मला नेहमीच वाटतं की या सगळ्यांनी ना अलर्ट राहावं, मी त्यांच्यावर गप्पा मारत असतो. पण तेवढं बॅकअप जाऊन माहिती होतं, कारण हा सीन खूप इम्पॉर्टंट होता, कारण तो म्हणजे तो सिनेमा फिरवण्यासाठीही आणि बऱ्याच गोष्टी होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे मला ते डोक्यात होतं, पण मी एवढंसं वर्की नाही केलेलं. अच्छा करते करून, आणि मग ते ॲक्शन बनल्यानंतर आपलं येतच ते, त्यावेळी झालं होतं. पण असे खूप सारे मोमेंट आहेत. मला एक सीन लय आवडतो, तो शूट करताना पण मजा आलेली आहे. बेसिकली रिक्षामध्ये तो सीन आहे. अरे म्हणजे ना मी तुला खरं सांगतो, एकतर माझं लग्न झालंय, ओके, माझी एक सुंदर बायको आहे आणि माझी आई आहे, ती आता आई पण आहे माझी. आता त्याचं होतं ना एक की बायकोचं ऐकू की आईचं ऐकू. आणि ना ते ना तो एक तर रिक्षातून होतो, म्हणजे आम्ही इकडे आता तो पिक्चरमध्ये बघायला तुम्ही, प्रिया तर एका साईडला आहेत, एका साईडला मयुरी आहे आणि मध्ये मी आहे. आणि तो म्हणजे हिलेरियस असं म्हणणार नाही, पण तो एक्सपिरियन्स होता ना की ती पण मला काहीतरी सांगते, मग हिचं पण ते वेगळं चाललंय आणि मी आणि ते बिचारा असा आहे ग तो शांत जाऊ दे असं, त्याचं कॅरेक्टर ते असते. म्हणजे तू टीजरमध्ये पाहिलं असेल ना, तो आहे होणार, हीच माझी बायको होणार, त्याला आवडलेली आहे ती. नो त्याला त्यामुळे ती काय बोल. आणि तो जो सीन झालाय ना प्रियाताई तर ते कमालच ॲक्ट्रेस आहेत. तर त्यांचा तो बाज, त्यांच्या त्या आपल्या त्या गावाच्या लहेजामध्ये हिचा एक वेगळा स्टँड आणि त्यात त्या मारुतीचा स्टँड, आणि तो कोल्हापूरच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या अँगलनी शूट करतो रिक्षामध्ये. तर तो एक इंटरेस्टिंग म्हणजे हिलेरियस सीन आहे की मला तो मजा आली. आणि बाकी बरेचसे एलिमेंट आहेतच सिव्हिलमध्ये, जसं मला असं वाटतं भूषणने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला आहे, म्हणजे जेवढा मी इनोसन्स उथळ वाटत असेल किंवा तसा संयमी, ठहराववाला आणि मॅच्युरिटी लेवल म्हणजे त्या मुलाची ॲज अ ॲक्टर म्हणून पण मुळातच ना तो एवढा सॉफ्ट स्पोकन आहे ना, तो छान खूप कमी बोलतो. त्यामुळे एक तर त्याचा ॲटिट्यूड आहे ना की मी जरी मुलगी असेल तरी हा भूषण असं माझंही होईल असा तो, हो भूषण लव यू वगैरे, खरं तो तसाच येतो, तो जिंकतो. म्हणजे नाही आता ना प्रमोशन मध्ये ना भूषण नाही आता, तर जर तो इथे असता
श्रुती अथर्व किंवा श्रुती मारुतीपेक्षा मारुती आणि अथर्वचा रोमॅन्स कधी कधी सुरू होतो. हो. बाई, ते पण लग्न करून असू शकतात. म्हणजे ही जी बोलते ना सस्पेन्स काय हिच्याकडे ती क्लिप असू शकते माहिती नाही आपल्याला. मारुतीने अथर्वचं काहीतरी नाही पण एक तर सगळ्यांवर पहिलं काम करायची एक्साइटमेंट होती. पण भूषणने खरंच सांगतो की तो जो अथर्व आहे किंवा तो जो एक म्हणजे सेल्फ मेड ऑथॉरिटीवालं जे कॅरेक्टर आहे ते भूषणने कमाल केलं आहे. आणि त्याचा म्हणजे त्याचे सगळे सीन छान आहेत. पण मला वाटतं ना त्याच्या ना परफॉर्मन्समध्ये किंवा तो बोलताना ना त्याच्या बोलण्यात एक समजूतदारपणा आहे. तो बोलतानाच म्हणजे नॉर्मली तो अशी बोलताना पण एक समजूतदार माणूस बोलतोय, एक्सपिरियन्स माणूस बोलतोय हे मला कळतं. त्यामुळे त्याने एक सीन केला जिथे सनई चंगे गडा हे गाणं संपल्यानंतर मयुरीने त्याचा एक सीन आहे तो तुम्ही सिनेमात बघाल. पण त्याने ज्या पद्धतीने परफॉर्म केलं ना म्हणजे त्याला आणखीन त्यांनी परफॉर्म संपूर्ण सिनेमात केलंच आहे. पण मला ना तिथे तो भावतो यार की म्हणजे तेच आहे ना जसं मयुरी म्हणाली की ॲक्टर ऑन ऑफ असतो ना तो नाचून पण ह्या टोनवर किंवा ह्या नोटवर आता सिनेमा ह्या लेवलला गेला तर कुठल्या टोनला पाहिजे. तर मला वाटतं की अर्ध अधिक काम हे नटांच्या सिलेक्शननी झालं आहे. किंवा अमिताने जे कॅरेक्टर केलं आहे जे काय त्या दोघांचं जे काय आहे जे ती सांगत आहे तो मेकोच्या सांगू असं आहे ना ते दोघांचं सस्पेन्स आहे मी सांगणार. तर त्यांचं रिलेशन आजीच असेल, प्रतीक्षाताईंचं असेल, सुप्रिया मॅम आहेत किंवा प्रियाताई असेल किंवा ही गँग की म्हणजे ना चला सिनेमागृह असं नाही. त्याचा थॉट म्हणजे प्रियाताईंनीही जेव्हा त्यांच्या जे रिॲक्शन आहेत ना त्यांनी कमालीच्या केल्या आहेत. म्हणजे माझा त्यांचा सीन जो आहे ना जिथे मी मयुरीला डिफेंड करतो तेव्हा पण त्यांचा त्रागा आहे ना हा त्रागा असतो आणि त्रागा असतो तर ते आईचा त्रागा आहे ना जो अरे ते खूप समजूतदारपणे काम केलं. तर मला वाटतं की ही जी म्हणजे लग्न कल्लोळ काय तर लग्न कल्लोळ ही एक नातं स्पष्ट किंवा नात्याची व्याख्या म्हणूया आपण. या लग्न कल्लोळमध्ये ना वेगवेगळी नाती ना उलगडत जात आहेत आणि त्यातून सॅक्रिफाईस त्याग हे महत्त्वाचं आहेत. म्हणजे ओके मयुरी पण श्रुतीबद्दलचं जर एखादा गुण तुझ्याकडे ठेवायला सांगितलं तर काय ठेवशील? तिचा इनोसेन्स जे काही असेल तिचा इनोसेन्स बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे टिल दी एंड. आणि तिचा एंडचा डिसिजन पण तिच्या इनोसेन्सनेच तिने घेतलेला आहे. कारण ती इमोशन्सच्या प्युरिटीला खूप धरून ठेवते थ्रू आउट द फिल्म. मग ते कन्फ्युजन असेल, राग असेल, प्रेम असेल, बिट्रियल असेल किंवा काहीही जे करते ना शी इज एक्स्ट्रीमली प्युअर विथ दर इमोशन्स. सो ती क्वालिटी मला नक्कीच ठेवायला आवडेल. आणि मी आणखीन एक देईन तिला डिसिजन मेकिंग ती श्रुतीने घ्यावं. म्हणजे ती मयुरी म्हणून तर डिसिजन मेकर आहेच पण तो श्रुतीचा डिसिजन मेकिंग आहे ना एखाद्या गोष्टीचा ठाम निर्णय घेणं ती पण क्वालिटी आहे तिच्यात. बरं अमिता काय ठेवेल तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? तू सांगितलं नाही आहेस व्यक्तिरेखा काय सस्पेन्स आहे काय कुठला गुण ठेवशील? हे जे कॅरेक्टर आहे ना ते अमिताशी खूप रिलेट करतं. म्हणजे सिरियल मधलं नव्हतं करत. सो आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि मी बिंदास बोलते. मी तशीच आहे फिल्ममध्ये एवढंच सांगेन. सो मी हे ठेवेन. मला आवडतं क्लॅरिटी आणि स्ट्रेट फॉरवर्ड. येस. ओके सो आता सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. लग्न कल्लोळ या शब्दाचं तुम्हाला जर मी एका शब्दात वर्णन करा असं म्हणाले तर काय असेल? लग्न कल्लोळ इज इक्वल टू व्हॉट फॉर यू? लग्न कल्लोळ फॉर मी इट्स शिअर फन, आनंद. एक शब्द. लग्न कल्लोळ हॅशटॅग आपला मराठी सिनेमा. मयुरी? लग्न कल्लोळ इज इक्वल टू मस्तीफुल. हा शब्द नाहीये पण मस्तीफुल हेच माझ्या डोक्यात येतं. अमिता? इट्स सस्पेन्स या अमिताचा इंटरव्ह्यू बघतील ना लोकांना वाटेल थ्रिलर आणि सस्पेन्स काय नेमकं लग्न कल्लोळ? खून घेऊन अमिता हा बोलायच्या अगोदर एवढंच सांगेन की तिने खूप मस्त काम केलंय, खरंच काम केलंय. सरप्राइझिंगली या सगळ्यांबरोबर काम करताना समजून काम करणं असं ना की तिचं जे कॅरेक्टर आहे जे ती सांगत नाही ते तिलाच सांगू दे. पण एक फॅमिलीसाठी लोक उभी राहतात ना म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज समजून तर ते जसं आजीचं कॅरेक्टर प्रतीक्षाताईंचं सांगितलं तसं तिचं आहे की ती तिची फॅमिली पकडून आहे. तिच्या फॅमिलीला पकडून फॅमिली जो डिसिजन घेते त्याला सपोर्ट करणारी आहे. त्यामुळे हे जे असतं ना की
म्हणजे आपण मैत्रीत बोलतो ना यार, मी तुझा मित्र आहे, तू चुकीचा वागला असं दोन कानफाले मारीन पण मी जगासमोर तुझ्या पाठीमागे उभा आहे. तर ते जे रिलेशनशिप आहे ना ते ह्या लोकांचं त्यांच्या फॅमिलीमध्ये. एवढं तरी तिच्या कॅरेक्टरबद्दल मी तरी सांगेन. बाकी मी एक गोष्ट ऍड करेन. सोचो ती ऍड केल्यानंतर पण तुम्हाला विचार करावा लागणार आहे. अमिताचं जे कॅरेक्टर आहे ते कास्टिंगमध्येच डिफिकल्ट होतं. व्हेरी डिफिकल्ट टू कास्ट. कारण तुम्हाला कळेल 1 मार्चला. Film बघितल्यानंतर अरे 1 तया तो मार्चला. दरवाजा फोड आणि ये आता. एवढं झालंय माझं. अमिता हा, लग्न तर. कल्लोळ इज इक्वल टू व्हॉट फॉर हा. यू? इज इक्वल टू फॅमिली ड्रामा आय कॅन से. Nice. क्या बात, ठीक आहे. मस्त. हे तरी यांना- बोलली. यांना साधारण प्रश्न पडला असेल कोणता पिक्चर बनवलाय मी, बनवलाय का काय बनवलाय? नाही मला वाटतं की थोड्या वेळानं ती तेजस्विनी पंडित नाही का आपली ते 100 days, हा, मेणबत्ती, मेणबत्ती. अशी उभी राहायची मागे. तशी आमच्या अमिताचं पोस्टर असं आहे आता काय. ओके गाईज, तयार झालाय लग्न कल्लोळ. 1 मार्चला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. सो थिएटरमध्ये गेल्यावर लग्न कल्लोळ पाहिल्यानंतर थिएटरमधनं बाहेर येताना प्रेक्षक आपल्याबरोबर काय घेऊन बाहेर पडतील? एक ना खूप सिम्पल थॉट आहे. माझी मुलगी आहे 5 वर्षाची, उर्वी तिचं नाव. तर निर्माता म्हणून जेव्हा मी ही फिल्म बनवण्याचं ठरवलं त्यावेळी माझ्या डोक्याशी एक होतं की मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत मी बनवलेला पहिला पिक्चर बघावा. तर माझ्या 5 वर्षाची मुलगी चित्रपट बघून जो आनंद घेऊन बाहेर येणार आहे तोच आनंद माझी 85 वर्षाची आजी तो पिक्चर बघून तो सारखाच आनंद ह्या दोघी घेऊन थिएटरच्या बाहेर पडणार आहे, एवढं मात्र नक्की. सिद्धू? नाही आमचा मोटिव्ह लोकांचं मनोरंजन करणं एवढंच आहे आणि आम्ही कलाकार त्यासाठी आहोत. त्यामुळे लग्न कल्लोळ हे लोकांचं मनोरंजन करणारी फिल्म आहे. मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे मराठी चित्रसृष्टीत येत आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं मनोरंजन करतं आहे. त्यात एक निखळ करमणूक, त्यात मजा मस्ती गंमत, छान म्युझिक, छान दिसेल असा सिनेमा. सो ओव्हरऑल एक ते म्हणतो ना फॅमिलीचं मनोरंजन करणारा सिनेमा. तुम्ही याल, मजा कराल, छान एन्जॉय कराल आणि ती जी 2-2.5 तासाची जी फिल्म आहे ती तुम्ही छान काय ते हॅप्पी हार्मोन नाही का तयार होतात छान. तर ते एक छान तुम्हाला फील गुड म्हणूया आपण. ते फील गुड होण्यासाठी हा सिनेमा तुम्ही पाहावा आणि तसं तुम्ही व्हालत नक्की. येस मयुरी? या दोघांनी सगळेच पॉईंट्स कव्हर केले. पण जसं मयूर सर म्हणाले की ॲब्सोल्यूट ह्या फिल्मचा रेंज ऑफ ऑडियन्स खूप मोठा आहे आणि ॲज अन ॲक्टर मला पण खूप भारी वाटतं की माझी फिल्म इतकी निखळ फॅमिली एंटरटेनर आहे. आणि काही फिल्म्सला कशी रिपीट व्हॅल्यू असते ना, तुम्हाला ती परत परत बघायची असते कारण त्यातले काही सीन्स आवडतात, त्यातले काही मुमेंट्स आवडतात, ते तुम्हाला खूप आनंद देऊन जातात. मला कम्प्लिटली स्ट्रॉंग इंट्युशन आहे, ही तशी फिल्म आहे, तुम्हाला ती परत परत पाहावीशी वाटणार. मला असं वाटतं की मिक्स्ड इमोशन्स, व्हॅल्यूज अबाउट रिलेशनशिप, मग ते सासू-सुनेचं असू दे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असू दे, आई मुलीचं असू दे, बहिणींचं असू दे किंवा आजी आणि नातीचं असू दे, या सगळ्या रिलेशनशिपचं एक व्हॅल्यू तुम्हाला कळेल फिल्म बघितल्यानंतर असं मला वाटतं. ओके, पण आणि लग्न कल्लोळ तो येतोच आहे, पण त्याचबरोबर महेश सरांचा ही अनोखी गाठ हा सुद्धा चित्रपट त्याच दिवशी रिलीज होतोय. सो मी लास्ट वीक जेव्हा गेले होते पिक्चर श्रीदेवी प्रसन्न बघायला गेले होते तेव्हा मी एका थिएटरच्या बाहेर एक फार छान चित्र बघितलं. 4 मराठी पिक्चर्सचे बोर्ड एकाच दिवशी लागलेले होते. ही एका प्रकारे छानही गोष्ट आहे. ही कुठेतरी थोडीशी माझ्या मते ना की नक्की कुठल्या पिक्चरला जायचं असंही कन्फ्युजन देणारी सुद्धा एक सिच्युएशन असू शकते. सिद्धू, तुझं मत मला जाणून घ्यायचं यावर. नाही, निर्माता म्हणून सर कदाचित बोलू शकतील पण कलाकार म्हणून मला नेहमीच आनंद वाटतो आणि ही अनोखी घाट खूप चांगला सिनेमा आहे. महेश सरांचं दिग्दर्शन आहे की गौरी आहे, श्रेयसदा बऱ्याच दिवसांनी म्हणजे मी त्यांचा आत्ता एक मुक्ताताई बरोबर पिक्चर आलेला तो पाहिला होता. त्यांचा मराठी सिनेमा श्रेयसदाही खूप कमी करतात, तर श्रेयस तळपदेदा पण या सिनेमात खूप दिवसांनी दिसत आहेत. तेही खूप छान पर्वणी आहे. झी स्टुडिओजसारखा निर्माता त्यांच्या पाठीशी आहे. सो मला खूप बरं वाटतंय. म्हणजे मला असं वाटतं की यार क्या बात आहे यार, आपला एक म्हणजे ऐतिहासिक गोष्ट होऊन जाते बघ. म्हणजे यांची पहिली फिल्म रिलीज होते त्यावेळेला एवढ्या दिग्गज माणसाबरोबर आपला सिनेमा रिलीज होतो, असा एक प्रेस्टिज असतंच. पण मला तू म्हटल्याप्रमाणे मला खूप मस्त वाटतंय. वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे येत आहेत. लोकांना म्हणजे त्याचा प्रोमो बघितल्यानंतर मला कळलं खूप वेगळी अनोखी प्रेम कहाणी आहे.
आपल्याकडे एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे, तर लोकांना एक चॉईस मिळतो की यार छान अनोखी गाठ पण बघूया, लग्न कल्लोळ पण बघूया. तर कलाकार म्हणून याचा आनंद आहे आणि मला वाटतं की हे व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या लग्न कल्लोळच्या टीमकडून ही अनोखी गाठ ह्या सिनेमाला शुभेच्छा आहेतच. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांनी लग्न कल्लोळवर प्रेम करावं, ही अनोखी गाठवरही प्रेम करावं आणि प्रत्येक मराठी सिनेमा प्रेम करावं. पण त्याचा आनंद आहे आणि मला म्हणजे मला गमत का वाटते की महेश सरांच्या हाताखाली खूप सिनेमात काम केलं यार. आज त्यांचाही सिनेमा लागतोय आणि त्याच्यासमोर त्याच्या बाजूच्या स्क्रीनमध्ये त्यांच्या चेल्याचाही सिनेमा लागतोय. तो गुरु चेले मजा करायला येत आहेत. त्यामुळे तुम्ही पहा पिक्चर, पण नक्की बघा, ही अनोखी गाठही बघा आणि लग्न कल्लोळही बघा 1 मार्चपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. सर एक्झॅक्टली सेम सिच्युएशन होती. ज्यावेळी आम्ही आमची फिल्म अनाऊन्स केली 1 मार्चला, त्यावेळी मला खूप आनंद झाला की चला आपल्याबरोबर दुसरी कुठली फिल्म नाही आहे. पण ज्यावेळी मला कळालं की ही अनोखी गाठ नावाची फिल्म येते आणि ज्यावेळी मी त्या फिल्मबद्दल बघितलं, त्यावेळी मला त्याहून जास्त आनंद झाला की एका बाजूला लग्न कल्लोळ आहे, ज्याचा निर्माता डॉक्टर मयूर तिरमखे आहे, आणि त्याच्याच पॅरलल फिल्म आहे ही अनोखी गाठ, ज्याचे निर्माते झी स्टुडिओ आहेत, ज्याचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर सर आहेत, त्यात परफॉर्म श्रेयस तळपदे सर करतायत. आणि ही म्हणजे खरोखर माझ्यासाठी खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की ह्या मातब्बर नावाजलेल्या लोकांच्या पॅरलल आम्ही येतोय. निश्चितच जसं सर म्हणाले, संपूर्ण टीमला, ही अनोखी गाठच्या टीमला आमच्या सर्व टीमच्या वतीने शुभेच्छा आहेतच. पण सर एक असतं ना, आपण जेवायला बसलो की आपण फक्त डेझर्ट खात नाही, आपण फक्त भाजीपोळी खात नाही, आपण फक्त डाळ भात खात नाही, आपण थोडीशी चपाती खातो, थोडीशी भाजी खातो, चवीला लोणचं लागतं. तर त्या प्रकारे मला वाटतं ही मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी. खरं तर ही अनोखी गाठ संपूर्णपणे वेगळ्या धाटणीचा चित्रपट, तुम्हाला विचार करायला लावणारी कदाचित ती स्टोरी आहे. आणि त्याच्या अगदी उलट एक लाईट हार्टेड रॉमकॉम एंटरटेनर मूवी असा आमचा लग्न कल्लोळ. तर मायबाप रसिक प्रेक्षकांना आमची खरोखर ही विनंती असेल की दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यावं. क्या बात, खूप मस्त. थँक्यू सो मच गाईज. आणि तुमच्या सगळ्यांना आणि राष्ट्रीय मराठी हे राष्ट्रीय मराठीलाच जमेया की मला हे बरं वाटलंय. पहिली गोष्ट म्हणजे दर्शना की हा प्रश्न तू आम्हाला विचारणं की एकाच वेळेला 2-2 मराठी सिनेमे रिलीज होतात आणि जेन्युइनली बरं वाटतं. म्हणजे अरे ह्यांनी का रिलीज केला, त्यांनी का रिलीज, म्हणजे आपला सिनेमा येतो. तू पहिली गोष्ट म्हणजे मलाही आवडलं की आपले 4-4 पोस्टर एकाच मल्टिप्लेक्समध्ये लागतात. लोकांना चॉईस आहे, लोकांना जो आवडतो सिनेमा तो त्यांनी पाहावा. पण हे तू हा प्रश्न विचार ना, कारण आम्ही लग्न कॉलच्या प्रमोशनला आलोय, पण ह्यालाच फॅमिली म्हणतात ना, हेच कुटुंब आहे ना. मराठी फिल्म इंडस्ट्री कुटुंब आहे. मोठा भाऊ येतो, छोटा भाऊ येतोय, दोघांवही आणि आईबाप आहेत, ते दोघांनी प्रेम करतील. त्यामुळे दोन्ही सिनेमा बघा. वा, खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा गाईज. ऑल द बेस्ट. थँक्यू. नक्की आमची गाणी बघा तुम्ही राष्ट्रीय मराठीवर, तरी बघा आणि प्रोमो पण बघा. आणि 1 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्राचा सिनेमा नक्की बघा. दर्शना थँक्यू, तेवढ्या छान गप्पा मारल्यात. दर्शना ग्रेट आहे, म्हणजे दर्शना सॉलिड आहे, म्हणजे दर्शना कमाल आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.